दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातनं पाठिंबा वाढतोय। महाराष्ट्रातील विरोधी पक्षातले नेते दिल्लीत जात जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंची भेट घेत आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही दिपकेंची भेट घेतली आहे। त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अभिजित दिपकेंशी चर्चा केली आहे। यावेळी त्यांची मुलगी नताशा आव्हाड देखील उपस्थित होती। प्रश्न तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या मनाचा आहे। आज ते लढत आहेत, साहजिक आहे माझा हात असा फिरणारच ना। बाळा 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 मुख्यमंत्री म्हणतात फेसलेस आंदोलन आहे। ठीक आहे ना, कुठल्याही आंदोलनाला फेस नसतो। ज्याला इतिहास माहिती आहे, 73 आणि 75ला फेसच नव्हता। इंदिरा गांधींसारखा मोठा फेस असताना फेस कोण आणणार? पण एक फेस आला आणि त्यांनी फेसच आणला। त्या फेसचं नाव होतं जयप्रकाश नारायण। जयप्रकाश नारायण का फेस नव्हते, तेव्हा ते विस्मृतीत गेलेले गांधीवादी होते, पण आणलं ना त्यांनी फेस। फेसलेस बिसलेस काय नसतो कुठलं आंदोलन। सरकारने यांची काय आहेत त्यांच्या मागण्या त्या मान्य केल्या तर त्याच्यानंतर त्यांना असं असेल भीती की मोदींना पण नंतर मोदींचा राजीनामा मागतील, म्हणून एक मंत्रीनी राजीनामा दिला की हे कुठे थांबायचं नसतं। तर ह्याच्याच फिअरमुळे ते अजून एकही राजीनामा त्यांनी घेतला नाही आणि प्रधानांचा राजीनामा ह्याच्या पुढे जाऊनही ते घेणार नाही। असं तुला वाटतं? नाही देणार। मग तुला काय वाटतं, आंदोलन असंच चालू राहील? आंदोलन ते चालू ठेवतील, त्यांच्या हिशोबाने ते आंदोलन चालू ठेवायला देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।